राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही असं म्हणतात, पण सध्या पिंपरी चिंचवडमध्ये जे काही घडतंय ते पाहून भले भले राजकीय पंडित सुद्धा आता डोकं खाजवायला लागलेत। तर विषय असा आहे की राज्याच्या सत्तेत जो एकमेकांचे भक्कम सोबती आहेत तेच पिंपरीच्या मैदानात एकमेकांचे कट्टर वैरी बनलेत। एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष। ज्या महायुतीच्या रथावर स्वार होऊन ही दोन्ही मंडळी महाराष्ट्र फिरत आहेत त्याच रथाची चाकं पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात फिरताना दिसतात। आज आपण अशा एका राजकीय संघर्षाबद्दल बोलणार आहोत जिथे अजित पवारांनी भाजपा विरोधात थेट शड्डू ठोकलाय आणि असे काही आरोप केलेत की हे ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल। आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया की पिंपरी चिंचवडच्या पत्रकार परिषदेत अजित पवार नेमकं काय म्हणालेत। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। पिंपरी चिंचवड हे शहर म्हणजे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होतं, पण 2017ला भाजपने हा गड आपल्या ताब्यात घेतला। आता पुन्हा हा गड मिळवण्यासाठी अजित पवार मैदानात उतरलेत, पण यावेळी त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका विशेष आहे। अजित पवार म्हणतात की भाजपने ना भय ना भ्रष्टाचार अशा घोषणा देऊन सत्ता मिळवली, पण प्रत्यक्षात भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे। ही फक्त राजकीय टीका नाही, तर अजित पवारांनी पुराव्यासह भ्रष्टाचाराचे एक एक पाडे वाचायला सुरुवात केली आहे। महानगरपालिका कशी पोखरली गेली आहे आणि ती कशी कर्जबाजारी झाली आहे याचा पाढा त्यांनी पिंपरीच्या जनतेसमोर वाचलाय। या सर्व प्रकारात सर्वात धक्कादायक आरोप आहे तो म्हणजे लुटारूंच्या टोळीचा। अजित पवार म्हणतात की पिंपरी महानगरपालिकेत लुटारूंची एक टोळी तयार झाली आहे जी दिवसाढवळ्या दरोडे टाकत आहेत। 1.25 किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी तब्बल 81 कोटी रुपये खर्च केले जातात। हे ऐकून कोणालाही धक्का बसेल। साधी गणिते मांडली तरी लक्षात येतं की एवढा अवाढव्य खर्च कसा काय असू शकतो। अजित पवारांच्या मते ही सरळ सरळ जनतेच्या पैशांची लूट आहे। निविदांच्या किमती फुगवून आपापसात रिंग करून कामं लाटली जात आहेत। ही फक्त रस्त्यांची कामं नाहीत, तर श्वानांच्या नसबंदी असो किंवा कचरा व्यवस्थापन, प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार शिरल्याचा आरोप त्यांनी केलाय। अजित पवारांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय की गेल्या काही वर्षात पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या काही स्थानिक नेत्यांची मालमत्ता अचानक कशी काय वाढली। असा कोणता चमत्कार घडला की हे लोक रातोरात कोट्याधीश झाले। या प्रश्नामागची धार खूप मोठी आहे। सत्तेचा वापर लोककल्याणासाठी न करता केवळ स्वतःच्या घराण्याला मोठं करण्यासाठी केल्याची ही टीका त्यांनी केली आहे। विशेष म्हणजे 2017च्या विठ्ठल रुक्मिणी मूर्ती खरेदीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी पुन्हा उकरून काढलाय। ज्या माजी महापौरांवर हा आरोप झाला त्यांनाच भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे, याकडे त्यांनी लोकांचं लक्ष वेधलंय। महानगरपालिकेच्या कारभारावर बोलताना त्यांनी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांना लाच घेताना झालेल्या अटकेचा उल्लेख सुद्धा केला। महानगरपालिकेच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं। हे शहर एकेकाळी आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखलं जायचं, पण आज हीच महानगरपालिका कर्जबाजारी झाली आहे। ठेवी मोडून खाल्ल्या गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। रस्ते खोदाईमध्ये माफिया तयार झालेत आणि स्थानिक नेत्यांच्या दादागिरीमुळे अधिकारी सुद्धा हतबल झाले आहेत। अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली चांगले रस्ते उखडून पुन्हा नवीन बनवण्याचे खेळ सुरू आहेत, ज्यातून केवळ कंत्राटदारांचे खिसे भरले जात आहेत। शहराच्या नियोजनावर बोलताना अजित पवारांनी एक गंभीर मुद्दा मांडलाय। ते म्हणतात की सामान्यांच्या घरावर आरक्षण टाकली जातात, पण मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या जागांना मात्र मोकळं रान सोडलंय। पुराच्या रेषेत फेरबदल करून कोणाला फायदा पोहोचवला जातोय? फुटपाथवर अतिक्रमण करून हप्ते वसुली कोण करतंय? हे प्रश्न आज पिंपरीचा प्रत्येक नागरिक विचारतोय। गेल्या वर्षात 20,000 लोकांना कुत्रे चावले, मग त्या नसबंदीच्या कामावर जो कोट्यवधींचा खर्च झाला तो आता कुठे गेला? असे प्रश्न विचारत त्यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवलाय। अजित पवारांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना थेट खुलं आव्हान दिलंय। ते म्हणतात की राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या काळात झालेला विकास आणि भाजपच्या 9 वर्षांच्या काळात झालेला कारभार यावर समोरासमोर बसून चर्चा करा। भाजपच्या नेत्यांना विकासाची दृष्टी नाही, तर फक्त कुठे आणि कसा भ्रष्टाचार करून पैसे कमवता येतील एवढंच त्यांचं ध्येय आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय। राष्ट्रवादीची सत्ता असताना कधी सत्तेचा माज दाखवला नाही किंवा सत्तेचा गैरवापर केला नाही, पण भाजपच्या नेत्यांना सत्तेची नशा चढली आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे। पिंपरीतील या पत्रकार परिषदेत एक मजेशीर आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा प्रसंग घडला। पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमच्या बॅनरवर अजूनही शरद पवार साहेबांचा फोटो दिसतोय, तो कायमस्वरूपी राहणार का? त्यावर अजित पवारांनी स्मितहास्य करत तुझ्या तोंडात साखर पडो असं उत्तर दिलं। या एका उत्तराने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। महानगरपालिका निवडणुकानंतर महाराष्ट्रात पुन्हा नवीन राजकीय समीकरणं पाहायला मिळतील का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? अशा चर्चांना आता गल्लीबोळात सुरू झाल्यात।
शेवटी अजित पवार यांनी स्पष्ट केलंय की जरी आम्ही राज्यात आणि केंद्रात महायुती सोबत असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत। हे शहर त्यांना केवळ जिंकायचं नाहीये तर त्यांना ते सांभाळायचं आहे। सत्तेत आल्यावर या सर्व चुकीच्या कामांची चौकशी केली जाईल असा शब्दही त्यांनी दिलाय। पिंपरी चिंचवडच्या जनतेने 1991 पासून अजित पवारांना साथ दिली आहे। आता पुन्हा एकदा ही जनता त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणार का हे येणारं काळच ठरवेल। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात सध्या काय सुरू आहे हे एकदम साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेऊया। निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरलेल्या 443 लोकांनी शेवटच्या दिवशी आपलं नाव मागे घेतलंय। आता एकूण 128 जागांसाठी 692 उमेदवार मैदानात उतरलेत, म्हणजे चुरस मोठी असणार आहे। पण खरी गंमत पुढे आहे। निवडणूक व्हायच्या आधीच भाजपने 2 गोल केलेत, म्हणजेच त्यांचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र निवडणुकाआधीच 2 मोठे धक्के बसलेत। प्रभाग क्रमांक 6 भोसरी इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सूर्यवंशी नावाच्या उमेदवाराला तिकीट दिलं होतं, पण त्यांनी गडबड अशी केली की राष्ट्रवादीकडून फॉर्म न भरता मनसेकडून भरला आणि तो फॉर्मच बाद झाला। त्यामुळे भाजपचे रवी लांडगे यांचा मार्ग मोकळा झालाय आणि ते बिनविरोध निवडून आलेत। प्रभाग क्रमांक 10 शाहूनगर इथे राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने ऐनवेळी आपली माघार घेतली, त्यामुळे इथून भाजपच्या सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड पक्की झाली आहे। थोडक्यात सांगायचं तर मतदान व्हायच्या आधीच भाजपने 2 जागा खिशात घातल्यात। राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र ऐनवेळी उमेदवार कमी झाल्यामुळे फटका बसलाय। आता या संपूर्ण प्रकरणाकडे पाहताना एक प्रश्न पडतो की सत्तेत एकत्र असूनही जमिनीवर अशी टोकाची भांडणं होणं हे जनतेच्या हिताचं आहे की निव्वळ निवडणुकीचा स्टंट? अजित पवारांनी विचारलेले प्रश्न खरोखर गंभीर आहेत। जर खरंच 1.25 किलोमीटर रस्त्याला 81 कोटी खर्च होत असतील तर हे पैसे नक्की कोणाच्या खिशात जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पिंपरी चिंचवडच्या जनतेने आता याकडे डोळसपणे विचार करण्याची वेळ आली आहे। महानगरपालिकेचा भ्रष्टाचार आणि शहराचं नियोजन यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता येईल की भाजप आपला गड राखण्यात यशस्वी होईल? अजित पवारांच्या आरोपांमध्ये तुम्हाला किती तथ्य वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।